तर आज मी रताळ्याचा छान असा पदार्थ बनवत आहे, जो की उपवासाला देखील चालेल आणि खायला मस्त लागतो, वेगळा आहे। तर इथे पाव किलो रताळे घेतले आहेत, स्वच्छ धुवून घ्यायची, याची सालं काढून घ्यायची आहे। अशा पद्धतीने बघा पाण्यात टाकून ठेवा म्हणजे काळे पडणार नाहीत। आता हे दोन्ही बाजूनी थोडं थोडं कट करून याचे असे स्लाइस करून घ्यायचे आहे। जसं आपण बटाट्याचे फ्रेंच फ्राईज बनवतो त्या पद्धतीने हे कट करून घ्यायचे आणि लगेच पाण्यामध्ये टाकायचे, म्हणजे रताळी काळी पडत नाहीत। तर अशीही करून घेतली आहे। आता इकडे पाणी गरम करून घेतलं, त्यामध्ये हे स्लाइस टाकायचे आणि 1-2 मिनिटच आपल्याला शिजवून घ्यायचे आहे, फार शिजवायचं नाही। आता लगेचच काढून घेते एका अशा जाळीवरती, म्हणजे यामधलं सर्व पाणी निथळून जाईल आणि लगेच कोरडे होतील। इकडे कढईमध्ये तेलसुद्धा गरम करायला ठेवायचं आहे। आता हे रताळ्याचे जे स्लाइस आहेत ते छान कोरडे करून घ्यायचे, कापडाने पुसून देखील घेऊ शकता तुम्ही। यावरती थोडंसं मीठ आणि कॉर्नफ्लॉवर टाकलं आहे मी। उपवासाला बनवायचे असतील तर यामध्ये भगरचं पीठ किंवा साबुदाणा पीठ तुम्ही टाकू शकता। तर छान मिक्स केल्याच्या नंतर या गरम गरम तेलामध्ये असे सोडून तळून घ्यायचे आहेत, कुरकुरीत होईपर्यंत। मस्त असे गोल्डन रंग येतो आणि छान कुरकुरीत होतात, अजिबात तेलकट होत नाहीत। संपूर्ण अशाच पद्धतीने तळून घ्यायचे आणि मस्त खायचे, म्हणजे मुलांना तर आवडतीलच पण मोठ्यांनासुद्धा खूप आवडतील असा हा पदार्थ आहे। नक्की करून बघा, कसा झाला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा। भेटू अशाच छानशा झटपट आणि नवीन रेसिपीसह।